दिसत आहे ना एकदम परफेक्ट आणि बाहेर गाड्या मिळते तशी दाबेली। चला तर मग पाहूया आजची भन्नाट आणि एकदम स्पेशल असणारी दाबेलीची रेसिपी। दाबेली बनवण्यासाठी सर्वप्रथम दाबेलीचा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी लागणारे साहित्य 1 चमचाभर इतकं बडीशेप टाकायचे आहे, 1 चमचाभर इतकं जिरे टाकायचे आहेत, तसेच 1 दालचिनी म्हणजे सिनेमन स्टिक आणि 2-3 असे लवंग वापरायचे आहेत। आता शेवटी 1 चमचाभर इतकं धने घेऊयात। तेल न टाकता छान असं भाजून घेऊयात। आता हे भाजत असताना जास्त भाजायचे नाही, थोड्या प्रमाणामध्ये भाजून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिटं आता छान असं भाजून घेतलेले आहे। आता हे मिक्सरला लावून घेऊयात। मिक्सरला लावत असताना बारीक अशी पूड करायची आहे। बघा एकदम परफेक्ट अशी बारीक अशी पूड झालेली आहे। दाबेलीला लागणारे आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात। शेंगदाण्याचे प्रमाण हे तुम्हाला जसे हवे आहे ना तसे घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजून झालेले आहेत, आता काढून घेऊयात। आता लगेचच दाबेलीचे स्टफिंग तयार करून घेऊयात। यासाठी 1 चमचाभर इतकं तूप वापरूयात। तूप छान असे मेल्ट झाल्यावर आता तयार केलेला दाबेली मसाला यामध्ये टाकून घेऊयात। लगेचच आता 1 चमचाभर इतकं लाल तिखट टाकूया। लाल तिखटचे प्रमाण तुम्हाला जसे तिखटचे प्रमाण हवे आहे ना तसे टाकू शकता। चवीनुसार नमक हे टाकून घेऊयात। त्यानंतर आता 1 चमचाभर इतकं चिंचेचे कोळ टाकून घेऊयात। तुमच्याकडे जर चिंचेची चटणी अवेलेबल असेल ना तर टाकू शकता। आता हे सर्व काही छान असं मिक्सअप करूयात। सर्व काही करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकूयात। जास्त पाणी टाकायचे नाही तर थोडंसंच पाणी टाकायचे आहे। 2 उकडलेले बटाटे छान असं स्मॅश करून यामध्ये टाकून घेऊयात। उकडलेले बटाटे सोलून जरी टाकला तरी काही हरकत नाही, नंतर चमच्याने त्याला छान असं फोडून घ्यायचे आहे। आता हे उकडलेले बटाटे टाकल्यानंतर छान असं मिक्सअप करूयात, जेणेकरून सर्व काही मसाला यायला लागेल। दाबेलीसाठी लागणारे परफेक्ट असे स्टफिंग झालेले आहे। थोडंसं डाळिंब टाकून घेऊया आणि छान असं मिक्सअप करून घेऊयात। स्टफिंग थोडंसं गार होण्यासाठी ठेवून देऊयात। मार्केटमध्ये अवेलेबल असलेले दाबेलीसाठी लागणारे लादी पाव घेऊयात। एक एक करून लादी पाव अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यामध्ये स्टफिंग छान असं भरले जाईल। 4 ही लादी पाव अशा प्रकारे कट करून झालेले आहेत। आता एका लादी पावला अशा प्रकारे ओपन करायचे आहे आणि चिंचेची खोळ किंवा चटणी अशा प्रकारे लावून घ्यायची आहे। तुम्हाला जर यावर लसणाची पेस्ट लावायची असेल तर लावू शकता। तयार केलेले दाबेलीचे स्टफिंग यामध्ये आता भरून घेऊयात। थोडेसे भाजलेले शेंगदाण्याच्या पाकळ्या आणि डाळिंब टाकून घेऊयात। हे टाकल्यानंतर काय होते, दाबेली खायला एकदमच चविष्ट लागते आणि छान असं त्याला टेक्स्चरही येते। त्यानंतर आता एकदम बारीक केलेला कांदाही यामध्ये टाकून घेऊयात। आता पाव हा बंद करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सर्व काही पाव तयार करायचे आहेत। आता हे तयार झालेले दाबेलीचे पाव छान असं भाजून घेऊयात। गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे आणि 1 चमचाभर इतकं तूप घ्यायचे आहे आणि तव्याला तूप लावून घ्यायचे आहे आणि हे तयार झालेले 4ही पाव यामध्ये ठेवून द्यायचे आहे आणि थोडं थोडं करून छान असं भाजून घ्यायचे आहे। आता वरून थोडंसं तुपाने त्याला गार्निश करूया। तुम्हाला जर बटर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता। बघा 4ही पाव भाजून झालेले आहेत। आता हे एका बाजूला काढून घेऊयात आणि थोडंसं चिंचेचे पाणी आणि बारीक शेव घेऊयात। बघा अशा पद्धतीने एका साईडने दाबेलीचे पाव थोड्या प्रमाणात डीप करायचे आहे आणि लगेचच शेवमध्ये डीप करायचे आहे। बघा दिसत आहे ना एकदम परफेक्ट। तुम्ही ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। खात रहा आणि आनंदी रहा। धन्यवाद।